नमस्कार. अजून माझ्यासोबत कोळपी जिल्हा परिषद गटातील काही नागरिक आहेत. दादा नमस्ते. नमस्ते. काय सांगाल, सध्या जिल्हा परिषद पंचायत समिती इलेक्शन लागते. भावी जिल्हा परिषद सदस्य म्हणून तुम्ही कुणाला पसंती द्याल किंवा कसा असावा, तुम्हाला काय वाटतंय? भावी जिल्हा परिषद सदस्य म्हणजे सर्वसामान्याला घेऊन पुढे नेणारा असावा. त्यांना ग्रामपंचायत, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या कामकाजाबद्दल माहिती असावी आणि ज्या शासकीय योजना आहेत त्या सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवणारा असावा. अशी आहेत नावं. त्यातलं एक नाव मी तुम्हाला सांगतोय, जयकुमार शिंदे आहेत. जयकुमार शिंदेच का नाव तुम्ही पसंत करताय? काय त्यांची कामं जयकुमार कशी? शिंदे म्हणजे काय, आता जवळपास जे मंत्रिमंडळ आहे आता आघाडी युती सरकार, तर त्यातले जवळपास 70% मंत्री तर त्यांच्या संपर्कात आहेत. ते स्वतः शासकीय कामाचा त्यांना अनुभव आहे. कामकाज कसं चालतं मंत्रालयातले किंवा पंचायत समिती, जिल्हा परिषद याची संपूर्ण माहिती असलेला जाणकार असा व्यक्ती आहे. म्हणून माझी पसंती जयकुमार शिंदेच राहील. राजगटाविषयी तुमचं काय मत आहे? राजगटाने मी स्वतः राजगटात होतो पहिल्यांदा. काही दिवसापूर्वी माझा प्रवेश झाला. कामाची पद्धत एकदम चुकीची. म्हणजे जे नागरिकांना सुविधा मिळायला पाहिजेत त्या सुविधा भेटल्यात नाही, उलट त्याच्या विरोधातच काम चालू असतं. म्हणजे आता समजा तुम्हाला आमच्या ग्रामपंचायतचं सांगतो, सदस्य एक सुद्धा ग्रामसभेला उपस्थित नसतो, नागरिकांच्या संपर्कात नसतो, 5 वर्षांनी मतं मागायला यायची. म्हणजे हा प्रकार चालू आहे. प्रचंड नाराजी आहे आणि कामच झाली नाहीत. काय आता 1-7-8 कामं घेतली ग्रामनिधीतून का, तर इलेक्शन लागले म्हणून लोकांना काय उत्तर द्यायचे म्हणून हे घेतलेलं काम आहेत. तर तुम्हाला काय वाटतंय, जिल्हा परिषद सदस्य तुम्ही म्हणताय जयकुमार शिंदे तुम्ही म्हणता, मग त्यांचं काम तुम्हाला का म्हणून चांगलं वाटतं? त्यांचं का म्हणून बघा, आता सिमेंट रोड मंजूर झालाय. रिक्षा स्टॉप ते राऊतवाडी शाळेपर्यंत 2 किलोमीटरचं काम आहे. जवळपास 3.5 कोटीचं काम आहे. ते एवढे काम आमच्या आता 5 वर्षात कुणीच आणलं नाही एवढं मोठं. दुसरा, UPSC MPSCच्या विद्यार्थ्यांसाठी आता अद्यावत एक ग्रंथालयाची अभ्यासिकेची त्यांनी एक मंजुरी करून आणली. आता थोड्या दिवसात त्याचं लोकार्पण आहे. आणि विरंगुळा केंद्र, ज्येष्ठ नागरिकांचा कोणी विचार करत नाही, त्यांच्यासाठी आता एक विरंगुळा केंद्र त्यांनी निर्माण केले आणि तिथं आता बऱ्यापैकी प्रतिसाद आहे आणि युवकांचं चांगलं संघटन आहे त्यांचं आता सध्या चालू. आणि संपर्क आहे हो त्यांचा आता अख्ख्या तालुक्यात संपर्क आहे. तुम्ही नाव सांगा तिथे जयकुमार शिंदे असं नाव तुम्हाला दिसणार नाही. सगळीकडे त्यांचं नाव आहे आता. मग राजगटाविरुद्ध जयकुमार शिंदे यांच्यात जर लढत झाली तर काय वाटतंय तुम्हाला, लोक त्यांना साथ देतील असं तुम्हाला वाटतंय? आता मी तुम्हाला सांगतो सत्य परिस्थिती काय आहे. आता राजगटाची अशी परिस्थिती झाली की स्वतः संजीव राजेंनाच उभा राहावं लागेल. कारण आता तसं कार्यकर्ताच राहिला नाही की जेव्हा कंपनी म्हणेल की मी उभा राहतो, निवडून येतोय जिल्हा परिषद गटातून. अवघड परिस्थिती. त्यांची परिस्थिती का आली बरं? काय त्याचं कारण काय? चुकीचे निर्णय, जे लोकांच्या अडचणीकडे त्यांनी लक्ष दिलं नाही. जे काय होते ते सोडून आता दुसऱ्याच गटात गेले. जे राजकारण त्यांचं बघत होते आता ते राहिलेच नाहीत ना. आणि जे काय राहिलेत आता ते मला नाही वाटत काही काम करतील ते. मग हे झालं जिल्हा परिषद सदस्य. पंचायत समितीचं काय वाटतंय तुम्हाला, कसा असावा पंचायत समिती? पंचायत समितीचे सदस्य म्हणजे काय, तुमच्या ग्रामपंचायतीचे बऱ्यापैकी फंड पंचायत समितीतून येतात तुमचे. त्या लोकांना त्यांचा संपर्क असावा, फोन केला तर उपलब्ध असावा, लोकांच्या सुखदुःखात असावा. बऱ्यापैकी शालेय बाबाचे जिल्हा परिषद पंचायत समितीचे जे शाळा आहेत त्या शाळेवर लक्ष देणारा असावा. तिथं काही शाळेचा पट वाढवणारा असावा. असा आम्हाला जिल्हा परिषद सदस्य आणि पंचायत समितीचा सदस्य पाहिजे. नक्कीच हे होते सर्वसामान्य नागरिक. त्यांचं असं म्हणणं आहे की कोळकी जिल्हा परिषद सदस्य आणि पंचायत समिती सदस्य हा राजे गटाच्या वरती इतकी दयनीय अवस्था झालेली आहे की त्यांना स्वतःच्या घरामधला उमेदवार घ्यावा लागतोय. आणि त्यांचं असं म्हणणं आहे की जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्य हा जिल्हा परिषदेतली माहिती असावा, पंचायत समितीतली माहिती असावा आणि सर्वसामान्य नागरिकांनी हाकेला धावून येणारा असावा, असं त्यांचं मत आहे. धन्यवाद.